नमस्कार, मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारी कॅलेंडर कशा पद्धतीने लावायला हवी आहे याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। ही एक गोष्ट मी खास करून माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये अनुभवलेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला एक लॉजिकल पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याकडे जर का 2 तिथी आल्या तर आपण कुठल्या तिथीला प्राधान्य देतो? उगवत्या सूर्याने जो दिवस पाहिलेला असतो त्या तिथीला आपण प्राधान्य देतो। म्हणून उगवत्या सूर्याकडे फेस करून आपण जर का आपलं कालनिर्णय किंवा कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपल्याला मदत मिळते। कारण कालनिर्णय किंवा कॅलेंडर म्हणजे काय आहे? हा आपला काळ आहे, राईट? आणि आपल्या काळावर जर का सूर्याची किरणं किंवा उगवत्या सूर्याला जर का आपण आपला हा काळ जर का दर्शवत असू तर नक्कीच तो येणारा काळही सोनेरी असणार आहे, बरोबर? तर हे याच्या मागे लॉजिक आहे। म्हणून मी माझ्या घरामध्ये प्रत्येक कॅलेंडर जे आहे ते अगदी पूर्व दिशेला फेस करेल असं, म्हणजे ही बाजू जी आहे ही याच्यावर पूर्व दिशेची छाया पडली पाहिजे, म्हणजे समोर पूर्व दिशा आहे आणि हे कॅलेंडर असं आपण फेस केलेलं आहे। अशा पद्धतीने जर का तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुमचा येणारा काळही गोल्डन पिरियड असणार आहे। तर नक्की करून बघा, साधे सोपे उपाय आहेत, आपल्या मनाची दिशा चेंज करणारे आहेत आणि आपल्याला उगवत्या सूर्याची आपल्या आयुष्यामध्ये नितांत गरज आहे। कारण तो सूर्य आहे, तो प्रकाश पिता आहे आणि तो असल्यामुळेच आयुष्य आहे। नाहीतर मग आयुष्यामध्ये डिप्रेशन, एन्झायटी सारखे रोग डोकवायला सुरुवात करतात। त्याच्यामुळे आपला काळ चांगला असावा म्हणून कालनिर्णय कॅलेंडर आपल्या घरी नेहमी पूर्व दिशेला फेस करून लावा।